नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी। प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव देण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज भिवंडी ते जासे या मार्गावर स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव देण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज भिवंडी ते जासे या मार्गावर दिबा मानवंदना कार रॅली निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। या निरोप समारंभाला विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटना, स्थानिक पदाधिकारी तसेच भिवंडी, ठाणे, पालघर, वसई, नवी मुंबई, रायगड या भागातून हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली। नागरिकांचा जोश, पदाधिकाऱ्यांचा आवाज आणि सामाजिक संघटनेची एकजूट यामुळे संपूर्ण वातावरण घोषणाबाजीने दणाणून गेले। विमानतळाला दिबा पाटील साहेबांचे नाव मिळालेच पाहिजे हे एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली। जर सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर विमानतळावरून एकही विमान उडू देणार नाही असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला। याचबरोबर येत्या 15 दिवसात याहूनही मोठे आंदोलन उभारून सरकारला झुकवण्याचा निर्धार असे सर्व उपस्थितांनी व्यक्त केले। दिबा पाटील हे केवळ एक नाव नाही तर शेतकरी, कामगार, आदिवासी आणि सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या चळवळीचे प्रतीक आहे। त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव देणे हे न्याय असून ती जनतेची खरी मागणी आहे। आजचा निरोप समारंभ हा पुढील मोठ्या आंदोलनाचा इशारा आहे। लढा सुरू आहे आणि तो विजय मिळेपर्यंत सुरूच राहील। आज केंद्राचं लक्ष वेधण्यासाठी, केंद्र सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय म्हात्रे साहेब आपलंही मनापासून स्वागत यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या समर्थनार्थ आज ही रॅली काढण्यात आलेली आहे। या रॅलीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधू इच्छितो आहे आणि लवकरात लवकर विमानतळ चालू होण्याच्या अगोदर या विमानतळाला नाव देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। अन्यथा जोपर्यंत हे नाव देण्यात येणार नाही तोपर्यंत विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही। प्रतिसाद पाहत असाल, हजारोच्या संख्येने, आम्ही 2000 तर इंट्रा कधीच झाल्या, हजारोच्या संख्येने आज समाज बांधव, स्थानिक भूमिपुत्र या रॅलीत सहभागी होत आहे। आणि खरोखरच आज आपण पाहत असाल स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा सन्मान, त्यांच्याविषयी असलेली आदराची भावना आणि त्यांच्याविषयी असलेला समाज बांधवांमध्ये अभिमान, या सगळ्या गोष्टीतून आज ही रॅली आपण पाहाल। त्यानंतर या रॅलीचं दखल केंद्र सरकार घेईल अशी आम्ही अपेक्षा करतो।
तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.